नमस्कार. 390 रुपये क्विंटल असा भाव शेतकऱ्याच्या कांद्याला मिळाला आहे. म्हणजेच 3 रुपये 90 पैसे असा किलोला कांदा पडला आणि सरकार शेतकऱ्याची कर्जमाफी करत आहे. खरंच किती लाजिरवाणी गोष्ट आहे ना. अरे, जर शेतकरी जगला तरच आणि तरच माणूस जगेल, प्रत्येक जीव जगेल ही साधी गोष्ट ह्या सरकारला कधी समजणार. शेतात पीक लावण्यापासून ते पीक बाजारात विकायला नेण्यापर्यंतचा खर्च आणि पीक विकल्यानंतर मिळणारा मोबदला याचा ताळमेळ शेतकऱ्याला नक्की बसणार तरी कधी. खरंच सध्याची शेतकऱ्याची परिस्थिती खूपच बिकट असून एका कांदा उत्पादक शेतकऱ्याचा एक व्हिडिओ तुफान व्हायरल होत असून तो पाहून शेतकऱ्यांनी जगायचं की मरायचं हाच प्रश्न उपस्थित होत आहे. घ्या ना केळं, 390 रुपये प्रति क्विंटल म्हणजे 3 रुपये 90 पैसे प्रति किलो इतका विकला गेलाय कांदा आणि शेतकऱ्याला कर्जमाफी देत आहे सरकार. कालच कर्जमाफीची घोषणा झाली आहे आणि ज्यांचं पीक कर्ज थकीत आहे ना त्यांना 2 लाखापर्यंत मदत करण्यात येणार आहे सरकारकडून आणि ज्यांचं रेग्युलर खातं आहे त्यांना 50,000ची मदत भेटणार आहे. मी काय म्हणतो, ह्या भिकेची गरज शेतकऱ्याला कधी नव्हती कधी नसणार पण आहे. आणि मी सरकारला शिकवत नाहीये, पण साधं आणि सिंपल लॉजिक आहे की आमचा कांदा तुम्ही कांदा म्हणा किंवा कोणतं पण पीक म्हणा हे कमी भावामध्ये खरेदी करता, तुमचं खत आम्ही जास्त भावामध्ये खरेदी करतो आणि त्यानंतर तुम्ही आम्हाला कर्जमाफी देता. कशाला, काय गरज आहे? जर चांगल्या भावात विकल्या गेलं तर आम्ही कर्ज घेणारच नाही, तुम्हाला कर्जमाफीची गरज पडणार नाही ना. त्यापेक्षा दुसऱ्या भरपूर साऱ्या गोष्टी ज्या शेतकऱ्यासाठी सरकार करू शकतं. आता सरकारने कर्जमाफी केली तरी पण काही लोक, माझ्यासारखे लोक किंवा बरेचसे म्हणतील की तुम्ही कर्जमाफी केल्यावर पण सरकारवरती बोट ठेवता. पण मी काय म्हणतो, त्यापेक्षा तुम्ही योग्य हमी भाव द्या, खताचे रेट कमी करा किंवा विक्रीची व्यवस्था सुधारवा आणि ज्यावेळेस अवकाळी पाऊस अतिवृष्टी होती ना त्यावेळेस शेतकऱ्याला बिना अटी मदत करा ना. हे पाहिजे शेतकऱ्याला. तुम्ही कर्जमाफी देऊन शेतकरी त्याच्यामध्ये किती दिवस सर्व्हाइव्ह करणार आहे? 2-3 वर्षामधून एकदा कर्जमाफी होती, पण त्या 2-3 वर्षामध्ये शेतकरी त्याचे 2 ते 3 सीझन हे मार्केटमध्ये विकलेला असतो, त्यांनी माल विकलेला असतो, त्याच्यामध्ये तो जवळपास 10-15 लाखाचा घाटा करून घेतलेला असतो त्यांनी. आणि त्याचं रिकव्हर करण्यासाठी तुम्ही 2-3 वर्षातून एकदा 2 लाखाची मदत करता आणि ते पण प्रत्येक शेतकऱ्याला नाही. ज्यांची खरंच बाकी जे भरू शकत नाही त्यांना त्याचा फायदा होतो. त्याच्यासाठी पण खूप साऱ्या अटी आहे, खूप सारे नियम आहे. प्रत्येक शेतकऱ्याला याचा लाभ तर भेटतच नाही. सरकार शेतकऱ्याला निव्वळ चिवत्या बनवतंय. हा व्हिडिओ चांगल्या भाषेत पण बनवू शकलो असतो, पण फ्रस्ट्रेशन इतकं आहे ना की साध्या सिंपल गोष्टी अवघड करून ठेवलेल्या आहे. माल स्वस्त भावात खरेदी करायचा, त्यानंतर त्याच मालावरती अनुदान द्यायचं, 1,500 रुपये महिना चालू करायचा, खत जास्त भावात विकायचं आणि शेतकऱ्याचा माल कमी भावात विकत घ्यायचा. हमी भाव नाही, योग्य व्यवस्था नाही, या सगळ्या गोष्टी बघणार नाही आणि काय तर म्हणे आम्ही कर्जमाफी दिली. मी परत एकदा सांगतो की आम्हाला लाडक्या बहिणीचे 1,500 रुपये पण लागत नाही, आम्हाला कर्जमाफी लागत नाही, आम्हाला अनुदानही लागत नाही आणि आम्हाला कोणत्या गोष्टीची सबसिडी पण नकोय. फक्त आणि फक्त केलेल्या कष्टाला योग्य भाव पाहिजे, विक्रीची व्यवस्था योग्य पाहिजे, ह्या गोष्टी शेतकऱ्याला पाहिजे आणि आम जनतेला, सामान्य जनतेला ह्या गोष्टी पाहिजे.